ते लग्न झाल्यानंतर तुम्ही सेपरेट राहणं खरोखर खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. कारण तुम्ही दोघांना तुम्हाला स्पेस मिळते एकमेकांना समजून घ्यायची. मग त्यात तुम्ही सॅटर्डे संडे आई बाबांबरोबर राहा किंवा मंडे टू फ्रायडे आई बाबांबरोबर राहा. सॅटर्डे संडे तुमचं तुम्ही राहा, रेंटल जागा घेऊन. पण हे तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्हाला त्या फ्रीडम मध्ये, त्या स्पेस मध्ये एकमेकाला ओळखायला, ऍक्सेप्ट करायला, कम्युनिकेशन करायला, पडलात तरी सॉरी म्हणायला एक फ्रीडम असते. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आई बघतायत का किंवा सासू बघतीये का, म्हणजे सासरे बघतायत का, कोण घरात आलाय का, हे सगळे बंधनं नसतात. या फ्री. आणि त्यातनं तुमचं बॉन्डिंग वाढायला मदत होते. कोण नात्याला तोडत वगैरे नाहीये, पण मिनिमम 6 महिने ते 2 वर्ष नवीन नातं बिल्ड व्हायला लागतातच. 2 वर्ष रेंटल प्लेसवर राहताय छानपैकी, नंतर तुम्ही रिटर्न या ना जॉईंट फॅमिली. तुम्हाला कोणीच तोडणार नाही, इतका बेस तुमचा पक्का झाला असेल. आणि यात काही चुकीचं नाही, आपण काही आई बाबाला डिसरिस्पेक्ट करत नाही की त्यांना तोडून जातोय असं नाही. या थोडं निगेटिव्ह वे मध्ये पण मला बोलायचं होतं. आधी कसं जॉईंट फॅमिली होती, सगळी एकत्र राहायची, त्यावेळेस भांडणं कमी व्हायची नवरा बायकोंमध्ये. का? कारण की तिथं तिसरा चौथा व्यक्ती असतोच, ते सॉल्व्ह करायला म्हणा किंवा वाद जास्त वाढू नये त्यासाठी. आधीपेक्षा आता डिवोर्स रेट का वाढत चाललेत? का? कारण की ते सेपरेटली राहून मग त्यांच्यामधलं भांडणं सोडायला कोणच नसतात. मग ते भांडणं कमी व्हायच्या ऐवजी अजून ते वाढत जातात. तुम्ही अजून वाढत जात. ते निगेटिव्ह वे मध्ये नाही होऊ शकत. खूप चांगला पॉइंट मुद्दा काढलास, म्हणजे खूपच चांगला.